थेट भिवंडी महानगरपालिकेमध्ये जाऊया। काहीशी गोंधळाची परिस्थिती भिवंडी महापालिकेमध्ये सध्या पाहायला मिळते। नियम 2005 मधील नियम 7 पोटनियम 7 च्या तरतुदीनुसार श्री नारायण रतन चौधरी हे भिवंडी निजाम तर या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। भाजपच्या नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करत त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। त्यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे एक मोठी राजकीय घडामोड भिवंडीमध्ये पाहायला मिळालेली होती। त्यावरून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील भाजप फुटली ही मोठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे भिवंडी महापालिकेमध्ये एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जे काही झालं त्याचा बदला काँग्रेस भिवंडी महानगरपालिकेमध्ये घेईल अशी चर्चा होती आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होत आहेत भिवंडीच्या, कसं सगळं संख्याबळ जुळवून आलं? आकड्यांचा हा सगळा खेळ कसा झाला? एकूण 48 मतं पडलेली आहेत नारायण चौधरी यांना आणि त्यांचं नाव हे आत्ताच पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आता नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होणार आहेत। आता नारायण चौधरी हे स्वतः भाजपमधून आलेले होते, कारण की त्यांचं नाव आधी जाहीर करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांचं नाव डावलून स्नेहा पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, म्हणून ते नाराज होते। शेवटी त्यांनी स्वतःचा एक गट जो आहे 9 जणांचा तो फोडून ते सेक्युलर फ्रंट मध्ये आले होते। सेक्युलर फ्रंट मध्ये आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, त्यांची जी संख्या होती ती 42 पैकी जास्त होती आणि या सगळ्यांची मतं जी आहेत ती आता एकत्रितरित्या मगाशी जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 48 मतं सेक्युलर फ्रंटची एकत्रितरित्या ही नारायण चौधरी यांना पडली आणि त्याच्यामुळे आता नारायण चौधरी हे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून तिथे विराजमान होणार आहेत आणि त्याच्यानंतर आता उपमहापौर पदाची निवडणूक देखील इथेच पार पडणार आहे। त्यासाठी देखील अनेक अर्ज भरलेले आहेत। मात्र सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की जो चंद्रपूरला जे झालं त्या चंद्रपूरच्या झाल्याच्या नंतर आता भिवंडीमध्ये तो बदला जो आहे तो घेण्यात आलेला आहे। काँग्रेसकडून हा बदला घेण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे भिवंडीचा चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतल्यामुळे आता भिवंडीमध्ये भाजप मधून फुटून आलेले नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत। आता त्यांच्या नावाची घोषणा देखील झालेली आहे। यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं होती, त्याचबरोबर जे नगरसेवक बंडखोर म्हणून फुटून आलेले होते भाजपचे त्यांची देखील मतं नारायण चौधरी यांना पडलेली आहेत। आता काही वेळापूर्वी ज्यावेळी सगळेजण येत होते त्यावेळी महेश चौगुले यांनी सांगितलं होतं की आम्ही कारवाई करणार जर नारायण चौधरी हे तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडून हे पक्षांच्या विरोधात कारवाई झाली व्हीपच्या विरोधात तर आम्ही त्यांच्यावर पक्षाद्वारे कारवाई करणार। त्याच्यामुळे आता महापौरचे बनलेले आहेत, मात्र भाजप या पक्षाकडून त्यांच्याकडून काय कारवाई होणार हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे 2 गोष्टी ह्या आहेत। आता नारायण चौधरी हे महापौर तर झालेत, मात्र त्यांच्यावर भाजप कारवाई करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। मुद्दा हाच आहे की कोणताही पराभव असेल किंवा कोणताही धक्का असेल, भाजप